पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचा झेंडा अटकेपार फडकवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. मंडळी, बिल्डिंग मधील एक रहिवासी आज घेणार आहे निरोप. चला बघूया त्याचे शेजारी त्याला कसा निरोप देता येते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. घ्या ना, मी खरंच घेत नाही हो. अहो कोल्ड्रिंक आहे हो. संध्याकाळी 7 नंतर नुसतं कोल्ड्रिंक नाही घेत मी. जे घेतो ते मी पाण्यातनच घेतो. काय जमत तसं नाही. असं ना करू घ्या. नाही खरंच नाही, शपथ नाही. घ्या की आता चौगुले साहेब आपली बबली सोसायटी सोडून दुसरीकडे जाणार आहेत की नाही, शिफ्ट होणार आहेत. एवढी प्रेमानं लगा पार्टी ठेवली आहे त्यांनी. नाही पार्टी ठेवली नाही, बरोबर आहे, पण ह्याची व्यवस्था केली नाही आहे ना. लगा तुम्ही ऐक नाही हे बघा, ते पियत नाही तिथं ते पाजत पण नाही कळलं का. मग जगतात कशाला. काय बोलू नका. गंमत केली हो. नाराज करू नका त्यांना, नाराज करू नका बरं. नाही खरं सांगतो, घाशाखाली उतरत नाही ती संध्याकाळची. पण फीलच येत नाही, काय माहिती आहे. आता काय चौगुल्यांना नाचवायचं का म्हणजे तुम्हाला फील येईल. नाचा मग चौगुले. सोन्यांचा स्वभाव आहे ना, अनेक वर्ष असाच आहे. हो काय करणार. लगा लाज पण वाटत नाही. कशी लाज वाटायची. सुधरा की जरा, आता तरी सुधरा. पण काय करा चौगुले, अरे तुम्ही चालले सोडून गैरी याद येईल गाड्या तुमची. 23 वर्ष आपण सोबत आहे ना बिल्डिंग मध्ये. नाही बरोबर आहे, बरोबर आहे, पण किती काय आठवणी करणार आपल्या. नाही, अगदी बरोबर आहे, पण काय करू म्हणजे आता फॅमिली पण वाढते, मुलाचं लग्न होणार आहे. चौगुले तुम्हाला सांगतो, म्हणजे आधी आपली बाबला चाळ होती. होय होय. त्याची रिडेव्हलपमेंट झाली आणि बबली सोसायटी झाली. रिडेव्हलपमेंटसाठी सर्वात जास्त मेहनत कोणी केली? या माणसाला. बिल्डरच्या ऑफिसला जा, त्यांना ती परिपत्रक द्या, सगळ्यांची मीटिंग घ्या. मी तुम्हाला सांगतो, बबली सोसायटी कोणामुळे उभी आहे तर पहिलं नाव ह्यांचं येणार. नाही चौगुले खरं नाही पुढाकार घेत नाही. बोललो ना. ते तुम्ही आता जाता अंधेरीला ना. हो, अंधेरीला DN नगर आहे ना, त्याच्या बाजूला मोठं कॉम्प्लेक्स होतंय बघा, तिथे 3 BHK घेतलेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अभिनंदन. हो, थँक्यू. पण अगदी खरं सांगू का, माझं मन इथे आहे हो. नाही 23 वर्ष काढली हो. खरं आहे. हे बबली सोसायटी हे नाव सोडल्यास बाकी सगळं चांगलं आहे. लाज वाटते हो. बबली सोसायटी, मी खरं सांगतो, माझ्या पासपोर्टवर बबल सोसायटी असं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही जाताय. हो, आता काय करणार, जावं तर लागणारच आहे. नाही बरोबर, खूपच आठवण येईल तुमची. चालायचंच. मी काय म्हणतो, जाताना हा सिलिंग फॅन घेऊन जाणार आहो. का नाही नेणार तर मला दिला असं बरा झाला. म्हणजे काय, माझ्या सासऱ्यांची ना 75 आहे, त्यांना द्यायचंय म्हणून. बाकी अरे काय माणूस. हो मोरे, किती चिंदगिरी कराल. चिंदगिरी कसली. हे बघा, अरे त्यांना बोलू द्या ना. त्यांची पार्टी आहे लागा, ती सोडून चालली ती. बोलू द्या त्यांना, बोलू. तुम्ही फॅन बिनचं काहीतरी काढू नका. नाही चौगुले तुम्ही बोला, खरंच बोला. काय नाही, मग आणा बिर्याणी. खाऊन काही नाही बोललं ना, मग बोलायची पद्धत असते ती की काही नाही. आता मला थांबा जरा, मोरे थांबा. असं काय. टिकून बसा. बोला. काय नाही, काय बोलणार. मी अगदी मनापासून सांगतो, गेली 23 वर्ष या सोसायटीत आहे आणि गेली 10 दिवस माझी मनस्थिती खूप वेगळी आहे. कारण आपण कुटुंब म्हणून राहिलो या सोसायटीत. जसं सुख आपण शेअर केलं तसं दुःख सुद्धा शेअर केली. काय सांगू, काही क्षण असे गेले, संकट होती, पण तुमच्या सगळ्यांच्या शिवलकर तुम्ही सगळ्यांनीच खूप साथ दिली. त्यामुळे आता जायची वेळ आली म्हटल्यानंतर मला एकदम असं कळत नव्हतं काय, म्हणजे शब्द नव्हते माझ्याकडे. चौगुले मैत्री असतं नाही. हो यार, ठीक आहे. चौगुले काय चौगुले. नाही असं यार काय चौगुले. अरे 7 देण्याची ही पद्धत आहे, कुठली पद्धत आहे ही तुम्ही घेता. हे नवडलं मला. मी म्हटलं का तुम्ही या आणि मला सांत्वन करा म्हणून. अरे कंबर हे होते ना यार. नाही पण चौगुले, गडा बी दुखला माझ्या. चौगुले खरंच सांगू ना तुम्हाला, खूपच आठवण येणार हो तुम्ही. अरे नाही
चौगुले ऐका ना. ए बसा खाली बस. खूपच हो, म्हणजे खूप वाईट वाटणार आहे. अरे मोरे असं काय करताय? नाही, आठवण म्हणजे आपण इतक्या वर्ष आता जवळजवळ राहता आहे, आठवण तर येणारच ना. मी काय म्हणतो, तुमची आठवण म्हणून तो चपलेचा स्टँड घेऊन जाऊ काय? एवढा सासऱ्यानं देन काहीतरी. अरे काय माणूस आहे हा? चपले हो मोरे, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. कसली लाज? सासऱ्याची 75 आहे ना, तो स्टँड बघा गंजलाय तो. सासरा पण गांजलाच आहे. अरे हो, कसं बोलताय हो? अरे ठीक आहे, तुम्हाला पाहिजे ना घेऊन जातो, स्टँड घेऊन जा. हा, मग ते सिलिंग फॅन बरं सिलिंग फॅन सुद्धा घेऊन जा. मग तर झालं आता. काय केवलकर जाऊ दे, मी बोललो ना आता कुटुंब आहात तुम्ही सगळे, माझं कुटुंब आहात. मोरे माझा मोठा भाऊ हा. होय ना. Yes. मोठा भाव. Yes. मग हा सोपा पण देऊन टाका. या काय कर या चौगुले, मोठा भाऊ सोपा घेऊन उरावर बसला तुमच्या. काय आणि फॅमिलीतला सदस्य म्हणता याला. आहेत सदस्य. असे सदस्य जमा केला ना, तुमची मूळ फॅमिली सिग्नलवर धुपारट्याचं भांड आणि मोरपिसा झाडू घेऊन उभी दिसेल तुम्हाला. अशा डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं डायरेक्ट. अरे तुम्ही धन्य आहात. काय धन्य आहे. काय करायचं मोरेंचं मला तेच काय कळत करू नका त्यांचं. बसा. अंदाजच घेतात नाही माणसाचा. बोला, तुम्ही बोला. मी काहीतरी सिरियसली सांगत होतो. गेली 10 दिवस मी वेगळ्या मनस्थितीत आहे. म्हणजे माझ्या मनात विचारांचं अगदी काहूर माजलेलं आहे. मी स्वतः शिफ्ट होतोय, त्यामुळे माझ्यावर आता काय होते ते मी तुम्हाला नाही सांगू नाही, शकत. बरोबर हो. गेले 10 दिवस मी सांगितल्याप्रमाणे वेगळ्या मनस्थितीत होतो. आणि ना मी ज्या दिवशी पहिल्या दिवस मला आठवतो इकडे आलेलो, चाळ होती माहिती ना, मी टेम्पो घेऊन आलो, सगळे तुम्ही बसलेलो हो, हो, तर. तो दिवस आणि आजचा दिवस हो, हो, हो. मला खरंच म्हणजे मी काय करू कळत नाहीये. पण म्हणतात ना, माझ्या हृदयात कुठेतरी एक निद्रिस्त कवी होता. निद्रिस्त कवी? तो जागृत झाला. हो. आणि तो म्हणाला की बाबा मांड तुझ्या जे काही मनात आहे ते मांड कवितेमार्फत. अच्छा. एक मिनिट चौगुले, कविता केल्यात तुम्ही? हो, मी कविता म्हणजे पूर्वी फार करायचो मी. या बाजूला चौगुले. येस म्हणजे तुम्ही कविता पहिल्यापासून करता? हा, म्हणजे पहिल्यापासून कॉलेजला असताना मी करायचो, पण मध्ये काही वर्ष गेली मी नाही तेवढा टच आहे. पण मला माहित नाही की हे सगळं आठवलं ना, आपले सगळे ऋणानुबंध सगळे अच्छा अच्छा. फॅमिली होतो आपण. हे सगळं मी कवितेमार्फत केलेलं आहे. तर एक कविता वाचू का? पण ते खायचं वगैरे सगळं व्यवस्थित हो आहे? आहे. त्याच्यानंतर बिर्याणी सुद्धा आणलेली आहे ना? हो हो हो. पण एक पटकन वाचून घेतो, म्हणजे पत्र एक समजा, किंवा मनातल्या भावना कवितेमार्फत. हा वाचा, वाचा, वाचा. फार छान आहे म्हणजे. येस, हे का? बापरे, माझ्या मनातलं सगळं ह्याच्यात उतरवलेलं आहे मी. बापरे, एवढं मोठं मन आहे तुमचं? नाही, कविता 2च पानी आहे. अच्छा. हा हा, बाकी काय- सगळे असेच कागद आहेत ते असे. काय बोललो, बिर्याणी थंड जाईल तर खायला मजा नाही. हो नाही, करूया, काहीच प्रॉब्लेम. हो 10 मिनिटात भेटवतो. कवितेचं नाव आहे ओथंबलेल्या आठवणी. अरे वा वा, मस्त. म्हणजे तुम्ही लिहिली स्वतः? हो, ओथंबलेल्या आठवणी. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या पहिल्यापासून करायचं? हो, पहिल्यापासून. अच्छा अच्छा. हे वाचू द्या, तुंबलेले आठवडे. वाचा वाचा. कुठले तुंबलेले आठवडे? आता काय म्हटलं होतं? ओथंबलेल्या आठवणी असं नाव आहे. ओतमलेल्या. मी म्हटलंच तरी ओतमलेल्या. थांबा, ऐका अरे, थांबा जरा. एवढं गुच्चपटा. हा, गुड. वाचतो, हा, कविता वाचा वाचतो. वाचा. होऊन जाऊ द्या. हा आहात जमले आपण आज अगणित संख्येने. मस्त मस्त. आहात जमले आपण आज अगणित संख्येने. वा वा. एक मिनिट आलो जेव्हा एक आपण. मिनिट. हा? काय झालं? म्हणजे 15-20 मिनिटं लागतील ना तुम्हाला? नाही, 15-20 मिनिटं नाही, 5-10 मिनिटात होऊन जाईल, काही प्रॉब्लेम हा, नाही. पण कसं मग नंतर तुमचा सूर लागेल, उगाच माझा डिस्टर्बन्स नको. म्हणजे हा, मग काय तुमचं काय म्हणणं आहे? मेसेज आला होता तेवढा फक्त सांगायचं होतं सगळं. काय मेसेज? अच्छा ठीक आहे, पण नंतर मग मी वाचतो. हो, हो, हो. बिर्याणी सोडून. नंतर आपण, हा. काय चालेल. मेसेज काय? पंड्या भातवणेकर आहे ना, बाजूच्या सोसायटीतला. बंड्या. पुढच्या रविवारी आपली अंडरआर्मची क्रिकेट मॅच आहे. तर तो विचारत होता की कन्फर्म आहे ना आपलं? हो, हो. म्हणजे कन्फर्मच आहे ती. आहे ना? आहे. मग मी ते त्याला कळवतो. फक्त त्याने विचारलंय की आपल्या सोसायटीत खेळायचंय की त्यांच्या सोसायटीत, ते ठरवा. त्याच्यात काय ठरवायचंय? मागच्या वर्षी आपल्या सोसायटीत मॅच झाली, हा. या वर्षी त्यांच्या सोसायटीत मॅच होईल. त्यांना बाहेर दरवर्षी आपल्या सोसायटीत मॅच घ्यायला का पेंड लागली आहे का? म्हणजे त्यांना बोलवा, त्यांची व्यवस्था करा, त्यांच्या नाश्त्याचं बघा, अजून ते काय ते हॅलोजन बिलोजन लावा, आणि ते आपल्या सोसायटीच्या काचा फोडणार. ते या वर्षी त्यांच्या सोसायटीत मॅच होईल आणि आपण त्यांच्या काचा फोडू. राजपूत, हे सगळं सांगतो मी त्यांना. हा? सांग. फक्त बंड्याने एक अट घातली. काय? का मोरे? काय झालं? बंड्या बोलला मॅच खेळूया, पण राजपूत नको. काय? मी ना बंड्या. बायना, एक मिनिट. परत 3 बायना. शांत. मी नाही खेळायचो. पार्टी आहे आपली. मी का बरं नाही खेळणार? हा? आणि तो कोण सांगणार? तो बातवणकर कोण आहे? तो चावण्या खेळताना नुसते कान चावत राहतो. तो ठरवणार आहे. राजपूत शांत व्हा, बसा खाली तुम्ही. काय हा, बसलो काय झालं? बसलो. तुम्ही मागच्या वेळी चिटिंग केली होती बरं. चिटिंग केली? आता मॅच खेळत होतो आपण, ह्यांनी चिटिंग केली होती की नाही? काय चिटिंग केली? तुम्ही विकेट किपर होता. हो, मग त्यांचा पोरगा बॅटिंग करत होता. हो. तुम्ही काय म्हणला? हा. ते बघा दिशा भाभी आली.
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.